नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेली उल्हास नदी भविष्यात गटरगंगा होणार. आपटी बंधाऱ्याजवळ नदीपात्र गायब, जलचर व इतर प्राणी मृत्युमुखी. कोणी एकेकाळी कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी ठरलेली उल्हास नदी सध्या जलपर्णीमुळे गटरगंगा बनली असून आपटी बंधाऱ्याजवळ या जलपर्णीने पूर्णपणे नदीपात्र गिळंकृत केल्याने या परिसरातील मासे व इतर जलचर मृत्युमुखी पडत असल्याने पाण्याला दुर्गंधीयुक्त उग्र वास येत आहे. विशेष म्हणजे या अतिशय गंभीर विषयांवर केवळ कागदी घोडे नाचवले जात असून पाणीपट्टी व पाणी उपसाच्या बदल्यात लाखो कोटींची बिले वसुली करणारी MIDC व लघु पाटबंधारे विभाग याकडे गंभीरपणे लक्ष देणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. कल्याण, डोंबिवली, उल्हास, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महानगरपालिका, नगरपालिका परिषदा, ग्रामपंचायती असे लाखो नागरिक उल्हास नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या नदीस कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं. परंतु गेल्या काही वर्षापासून या नदीत सांडपाणी, केमिकलयुक्त पाणी, ड्रेनेजचे पाणी, गटारीचे नाले, तबेल्यांचे पाणी, नदीकाठावरील फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंटचे सांडपाणी हे या नदीत सोडलं जात असल्याने या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली आहे. मागील वर्षी तत्कालीन CEO रोहन घुगे, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पत्रकार संजय कांबळे यांच्यामुळे जलपर्णी काढण्याचे काम झाले. परंतु नंतर जैसे ते परिस्थिती निर्माण झाली. केवळ सोशल मीडिया व जिल्हा नियोजन सभेत हा विषय चर्चेत आला, परंतु प्रत्यक्षात कृती शून्य. त्यामुळे आज हे नदीपात्र जलपर्णीने भरून गेलं आहे. आपटी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जांभूळ MIDCत उचलून महानगरपालिका, नगरपंचायती यांना पुरवून कमाई करत आहे. शिवाय नदीची मालकी असणारा लघु पाटबंधारे विभाग देखील पैसा कमवत आहे. परंतु जलपर्णीची जबाबदारी मात्र एकमेकांच्या खांद्यावर टाकत दोन्ही विभाग धन्यता मानत आहेत. आपले नेते पुढारी काय करतात हे वेगळं सांगायची गरज नाही. गल्लीबोळातून निर्माण झालेले स्वयंभू कार्यकर्ते, नागरिक, जनता अशा कोणीही या अतिशय गंभीर प्रश्नावर जन आंदोलन केल्याचे ऐकण्यात नाही. त्यामुळे भविष्यात या जीवनवाहिनीची गटरगंगा झाली तर नवल वाटायला नको. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. ही कोणती जमीन किंवा गालीचा नाही, तर हा उल्हास नदीमध्ये मी आपटी बंधाऱ्यावर आहे. उल्हास नदीमध्ये जे जलपर्णीचा विषय दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. ती जलपर्णी या बंधाऱ्याच्या खाली कशी जमा झालेली आहे आणि हा पूर्णपणे पात्र आहे ते जलपर्णीने माखलेलं आहे आणि त्या पात्रामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे. पाणी याच्यामुळे किती दूषित होत आहे आणि उल्हास नदी ही अक्षरशः गटरगंगा होण्याच्या मार्गावर आहे. हा प्रश्न किती दिवस चर्चेला गेला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आता जर तुम्ही परिस्थिती बघू शकता तर हे पूर्णपणे बंधाऱ्याच्या खाली जो नदीपात्र आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे आणि ह्याच्या जे जलचर असतील, मासे असतील किंवा इतर प्राणी असतील ते पूर्णपणे मृत होण्याची शक्यता आहे. अजिबात इथं पाणी दिसत नाही. या साईडला पाणी दिसतोय, हा पाणी हे पूर्णपणे नदी खाली गेलेले आहे आणि या नदीला कल्याण तालुक्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं. परंतु आता सध्याची परिस्थिती पाहिली तर ही खरंच जीवनवाहिनी आहे का हा प्रश्न निर्माण होतो आहे. भविष्यात ही गटरगंगा व्हायला वेळ लागणार नाही, तर या संदर्भात संबंधित MIDC असतील किंवा लघु पाटबंधारे विभाग असतील यांनी तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. केवळ पाणी उचलता, पाणीपट्टी भरमसाठ पाठवता आणि लाखो रुपये वसूल करता, परंतु ही जबाबदारी मग कोणाची आहे हे पण निश्चित होणं गरजेचं आहे. मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी आपटी बंधारा, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.